तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण निघालो आहे तुंगाच्या मारुती मंदिरला. तर बघूया पुढे जाऊन आणि काय काय आपण एक्सप्लोर करतो. बघूया आता आर्यन म्हटलं आहे की आपण त्याला अष्टात शूट करायचं आहे. मग बघूया आता तो काय काय म्हणतो. गाडी बाहेर काढून झाले सगळं. चला, जैन काय देणार होता? फुलं कुठंच होत आहे गाडीत? कुठं? हां हां. तर मित्रांनो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी बऱ्यापैकी इथपर्यंत निळं झाले. आता इथपर्यंत एवढं फक्त राहिले. काय आता जेवढी पुसायचं म्हणतं परत घाण होत्याच. पेट्रोल पहिला भरूया. जय श्रीराम. पेट्रोल पूर्ण डाऊन आहे, संपलेच पूर्ण. बरोबर टायमात पेट्रोल संपले. तर आता आपण डायरेक्ट पहिला हायवेला लागूया. लय दिवसानंतर गाडी काढली की नाही, लय भारी वाटते. म्हणजे एक आठवडाभराचा गॅप ठेवला ना आणि गाडी चालवायला लय भारी वाटते. म्हणजे काय सांगू तुम्हाला, रस्ता तर चांगला केल्यात. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे टोल नाका करणार होते म्हणणं. काय रस्त्याचं काम बंदच करून ठेवतात. म्हणजे काय काम नाही, काय नाही. आणि काम जरी असलं की नाही तरी लय स्लो काम चालू आहे. वायझर मी जरासुद्धा मी उघडणार नाही आहे, कारण की धूळ एवढे आहे ना. एवढंच का सोडलं, एवढा वेळ आवाला काय माहीत. तर आपला प्रसाद भावाचं वर्कशॉप इथं आहे, भारत बेंचला. इथं असतो तो. आता आज बहुतेक काय माहीत सुट्टीवर आहे की काय. 9ला जातोय लवकर सकाळी. तर चला, दर्शन घेऊन झाले. बारकी पोर होती सगळे, कशाला डिस्टर्ब करायचं म्हणलं. सकाळ सकाळचं त्यांचं आपलं काय असते हो, ते सगळं विसर बघा शाळेत असताना. ते प्रेयर असतं की कसली तर प्रेयर चालू होती. म्हटलं कशाला वगैरे डिस्टर्ब करायचा आवाज करत. Few moments later. चला, पाच किलोमीटर आता म्हणतोय. रस्ता आहे ठीकठाक आहे म्हणतोय. बघूया आता काय. शूट तर करायलाच पाहिजे हो, कारण कसं आहे क्लिप्सच नाही आपल्याकडे आता शूट करायचं म्हणतो. अरे बापरे.
रोडला नाही काय क्रेशर पॉईंट आहे हो. आणि इकडे का तुम्हाला जायचं कुठे पोखरीला हा ते पोखरी चालू क्रेशरला जायचं आहे का लय लांब आहे ते तिकडे आत आहे बडकींच्या मामा तिकडे आहे लय आत आहे काय होय इथनं पोखरने जावा तुम्ही पोखरणीचं बाहेर आहे किती किलोमीटर आहे 2-3 किलोमीटर 2-3 जाताय सरळ पोखरणी पोखरणी डायरेक्ट तुम्ही बडकीला रोडला जायचं आहे ती क्रेशरची चालू क्रेशर कशी का काय इथं पण क्रेशर पॉईंट एक आहे हा ही क्रेशर बंद पडलेला आहे आमचं पाऊस नाही जरा चालूच पाहिजे तिकडे बडकीलच्या माळा 15 minutes later. तर आता असं झालंय म्हणजे आता जिथं मागं आम्ही बघितलेलं की नाही ते पूर्ण हे झालं म्हणजे काय काम पण नव्हतं तिथं चालू क्रशर पैसे जायचं होतं आम्हाला शूट करायला पण ते क्रशरचं काय ते सगळं बंदच आहे आम्हाला चालू असताना शूट करायचं होतं म्हटलं आता बघूया आता पुढे कुठं तर आहे काय एकाने बोलले इथून तुम्हाला एक 5 ते 6 किलोमीटर तुम्हाला पडेल म्हणले पण तुम्ही जर शूट करणारच असला तर मग ती जागा एक नंबरच आहे बोलले ते मग आता आपण तिकडंच चाललोय या आर्यनला पण काय माहीत नव्हतं लोकेशन कुठं आहे ते त्याच्या मित्राला माहीत होतं ते लोकेशन पण ते मित्र काय नाही आहेत ना मग सध्या बाहेर गावी गेले तर मग म्हटलं तर आता आपण गावात आलो आहे गावाचं नाव आहे पोखरणी भावा इथनं परत 3 ते 4 किलोमीटर आहे कुठनं या रस्त्यानं हा विचार काय करूया किती किलोमीटर आहे 3 ते 4 बरं चल जाऊया चल तर जाऊया जसा असेल तसा असेल रस्ता लय विचार करायचा नाही म्हणजे आपण मगाशी ज्या रस्त्याला लागलेलो की नाही एक 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 असा सुती रस्ता होता म्हणजे असं प्लेन रस्ता त्या रस्त्यानेच सरळ जायला पाहिजे होतं चुकलो आम्ही तर असं ते हे जाताना त्या रस्त्याने जायचं आता तर हे रस्ता किती 3-4 किलोमीटर असाच वाटतं काय राव बघा की म्हणजे मागच्या आम्ही गेलतो काय म्हणजे असंच चालतं पण त्यावेळी काय झालं म्हणजे इकडं आष्टा चालतं मला वेळ होता पण हर्षदला वेळ नव्हतं मग त्याला ते त्याचं सामान आलं ना त्याचं ते सगळं जॅकेट ते नव्हतं तर त्याचं सामान आलं म्हणताना मग विचार केला मग त्यावेळी राहू दे म्हणून आणि त्यावेळी पोरं पण होती हो आणि आता आज कसं झालं पोरं नसताना की नाही लय अवघड झाले आणि आज आम्हाला बरोबर ह्या टायमाला वेळ आहे चल चल ऑफ रोडिंग नाही नाही जात नाही कसं आहे शूट म्हणलं तर मग रिस्क घ्यायला लागते असंच गाडीवर घ्यायला लागणार आहे One hour later. चला झालंय शूट ते सगळंच भारी वाटा लागलंय पण रिस्क पण तशी आहे तर विषय असा झाला आहे गाडी ते दिसतं काय समोर तिकडं एकदम लांब आहे ते क्रशर पॉईंट तर गाडी जाईल का नाही माहीत नाही असं ते आत्ता हर्षद आणि प्रज्वल बघून आलेत ते ॲक्सेस खाली घासायला म्हटल्यावर Z900चं खाली घासलं बिसलं म्हणजे डोक्याला ताप आणि ते गाडी जाईल काय का नाही
गाडी बेड पाईप जाईल हे जाईल हेडच जातील ॲक्सिस जरा जरा हे व्हायला ती आणि कुठ्यामध्ये तू कसं नाही असं नाही रस्ता असा आहे असा खाली खाली आता आपण वरती दगड तशीच होते तसे होय त्यापेक्षा मोठ्या तिथं त्यापेक्षा जरा असेल रोडच नाही इथे पण चांगला तर आता बघूया काय होते नाहीतर तसं पण आता इथं केलं तर मागं शूट चांगलं झालंय भारी म्हटलं आता इथंपर्यंत आलोय तर सेम होईल तिथं पण आहे पण यांचे सेमच झाले बघूया आता काय होतं तर भावानं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघूया जर जायचं तिकडं ठरलं बघूया आता आर्यन सांगतो म्हणलं पण ती गाडी जाईल सोडा आपली गाडी जायचं जरासं अवघड आहे तर आता असं झालं आहे आर्यन म्हणतोय क्रशरपाशी तर काय नको म्हणतोय तो कारण की धूळ ते लय म्हटलं तिकडं त्यामुळं तिकडं काय नकोच म्हणला आणि ट्रक पण लय आहेत तो रस्ता नकोच म्हटला मग इकडं अलीकडे एक अजून एक पॉईंट आहे म्हटला तिथं शूट करूया कुठं स्पॉट मस्त आहे लोकेशन बघूया आता तिथं आर्यन म्हणतो तिकडं जाय चला तिकडं रस्ता आहे काय तर चला झालं आता इथलं पण सगळं चल आता मगाशी इथं आत पोचताना काय वाटलं नाही पण आता इथं बाहेर निघताना ते अवघड दिसत्या बघा आता कसं काय गाडी जाईल सोडा मला जरा शंका वाटल्या गाडी फक्त डिसबॅलन्स व्हायला नको 15 minutes later. हायवेला जायला ना डायरेक्ट हायवेवर हायवे म्हणजे कुठला तेच ना इस्लामपूर आणि आष्टाचा हायवे तिथूनच जाईल सर डायरेक्ट सर हायवे जाय म्हणला आर्यन इस्लामपूर आणि आष्टा जातो त्या दर्शनं जाऊ म्हणलं सर कशाला परत मागं परत जायचं परत ते रस्ता आहे थोडा चांगला पण परत त्या रस्त्याला लागायचं आणि परत तिथनं मग परत वळवून आष्टाच्या स्टँडवर न्यायचं मग त्यापेक्षा मी काय म्हणलं इकडनं हाय इथनं सरळ जाऊया म्हणून कसं बरं पडते बोला की हा कावासाकी चांगली स्टँड चालते तर भावांनो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा नक्की आणि आपण व्लॉग इथंच एंड करूया चला ओके मित्रांनो बाय बाय जय श्रीराम